तिघ जण चाललो परळी वैजनाथ एसटी. तर भावानं मला विष्णू भाऊ म्हणाला इकडे उगा चालला असं. अरे भाई इथं बघ चंदन पुष्पाची शूटिंग झाली इथे येड्या. भाई साहब कुछ ज्यादा नहीं। भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा है भाई, टोकवाडीला कारण टोकवाडीचे महिला जुने समाज आहेत तुम्हाला इकडे गेले सांगतो. बाप आम्ही सगळे कामं करत होतो. बाप 15 दिवसावर दिली मला गरीबीच घरी आणले. गोळी मार धड पोरीच्या शिव्या खाला. यही नहीं अभी और सुनिए. तर भावांनो कशा तुम्ही सगळे आहोत चांगले असताना मी तुमचा लाडका गौतम गायकवाड. तर भावांनो स्वागत तुमचं परत आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तर भावांनो आपल्याला जायचे आज परळी वैजनाथ. तिथं आहे जत्रा मोठी यात्रा महाशिवरात्रीनिमित्त. तर भावांनो महाशिवरात्रीनिमित्त तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्याला जायचे भावांनो विष्णू भाऊन मी आम्ही दोघंच चाललो. कुणीच नाही आम्ही कुणाला घेतलं पण नाही आणि कुणाला म्हणलं पण नाही. गुपचूपमध्ये दोघं निघलाव आणि फुल एन्जॉय करणार. दोघंच राडे करणार. दोघंच फुल मोकार फिरणार अजून तर घरी तर म्हणलो बी नाही मी. डायरेक्ट निघालो. काही ताण घ्यायचा नाही तेवढा. माऊ तू काय करालास? हा मग आज काय मग जे बाप्पा कुठं आहे तिकडे गावात. हा काय खायलास? चॉकलेट खालास? बर मग आज पदे माऊ पदे ना हा पदे बरं मला पदे बरं सांगतो. नाईक हा तर चला भाऊ आंघोळ वगैरे करू तर निघूत आपण आता परळी वैजनाथ. सुर बाय म्हणा बाय नव्यू बाय टाटा. तर भाऊ आता आपण निघलेलो आहोत रस्त्याने एसटीच्या काय म्हणतात ते जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. झाला आपण. आणि आता आपल्याला एसटी भेटते का नाही की इथं 10:30 वाजलेत आणि 11ची ट्रेन आहे. मग कसं होते की काय होते की काहीच माहित नाही. अरे बाप आमचा भाऊ लक्कन बोले टकाटक लक्कन बोले टकाटक इशे खोल खटाखट. तर हा कधी 2 दिवसात येऊन जाईन काय हरकत नाही. येतो बाय. कुठे गेली? तर म्हणून आता आपण चाललो एसटी बस स्टँडला आणि आपण आता जाऊ इकडून तिकडे मारीच्या शांताबाई मतलब कुछ भी येऊ. विष्णू भाऊ काय 2 शब्द काय नाही. तिथे गेले खूप मजा येणार आहे. फुल राडे करून टाकू. सपोर्ट करा. तोपर्यंत आपला ब्लॉग येईल तोपर्यंत आपल्या पहिल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. सगळं करायब करून टाका तुम्ही. ताणीच घेऊ नका. आणि आता आपण साऊथ भावानं जोर सगळं करायब फिकर करायब सगळं लाईक बिग शेअर बीर कमेंट जे होईल ते सगळं करा तुमच्यानं. बस सपोर्ट करा. असंच जाऊ द्या खट्या पुढी. 200 सबस्क्रायबर आहेत आपली. जरा होऊ द्या जरा लाखानं उलाढाला करून टाका कोटीने. गोळी मारायची नको फेमस गोळी. तर चला जाऊत आपण आता एसटी बस स्टॉपला. एवढी खच्चर गाडी भेटली आणि हिला तारीखचं नाव दिलं. खच्चर गाडी तरी 50 रुपये तिकीट घ्यायला देऊ आता काय पैसा मोकार आहे ना आपल्याला. हो दे गाणं म्हणा म्हणतोस की जमत नाही म्हणलं सरळ मी म्हणतो सिंगर आहे की मी सिंगर. ड्रायव्हर एवढा दमानं गाडी चालवायला जसं काय सायकल चालवाले. हे मड दिमाग आता ड्रायव्हर दिमाग करून टाकायला सगळं. आणि हे टिंगर नाही नुसतं पुढी लोकांनी खिडकी काय आप राहिलं आलं का आता म्हणलं जावा रे
चला लय दमानं गाडी चालवले बाई. महाराजची का सोळाशे पळत गेला तर फास्ट पोहोचतो आपण. ड्रायव्हर चट मारून टाकलं बा. चट दिमाग खराब करून लागले चट खट्ट्यानं. रामकृष्ण हरी सर तुम्हाला. चल विष्णू भाऊ आब्याच्या घरी जाऊ. आपल्या मावस भावाच्या घरी जायचे भाऊ आपल्याला आता इथे एस टी बीची. तर भाऊ आता आपण आलो स्टेशनवर. गाडी विचारायला गाडी नाही. चला मग एस टीने चला मग. घसरा आता कड्यानं आपली गेली आहे ट्रेन त्या एस टीमुळं, ते खच्चर एस टीमुळं. आता एक मेंबर वाढला आपला भाऊ मावस भाऊ आहे. तर आम्ही तिघंजणं चाललो परळी वैजनाथ. एस टी बिस्टीने जावं आता. काय पर्याय तर नाही आपल्यापाशी जरा. चलो. तर भाऊ विषयाची गोष्ट अशी आहे की अशी बेकार भूक लागली आहे आणि विष्णू भाऊला आणि मला दोघांना उपास आहे. चला आम्हाला काय खायला जमणार. विष्णू भाऊने धरलाय म्हणून मी धरलाय. आता मी कधीच उपास करीत नाही. मला उपासाचं काय माहिती नाही. विष्णू भाऊने जे खाल्लं नाही ते आपणही खायचं नाही. धरला का धरालो भाई लोक. मला तर काय माहित नाही उपासाचं शाट. तरी बघू ट्राय करून काय विषय होते. केशरी महाकाल. हा भावांनो आपल्याला एस टी भेटलेली आहे. काही वेळेत काही टायमिंगमध्ये आपण पोहोचून जाऊ परळी. मग मामा काय चालेल काय ना बरं. चल चला परळीत भेटू. तर भावांनो आपण परळीत आलो. आल्या आपल्याला सोय झालेली आहे चिकूची. आणि भावांनो आपल्याला आता जायचे जत्रात जायचं नाही. आधी जायचं टोकवाडीला. कारण टोकवाडीचे महिला जुने संबंध आहेत. तुम्हाला तिथे गेल्यास सांगतो. एकदम खतरनाक विषय आहे टोकवाडीचा. एकदम टेकडीवर एक महादेवाचं मंदिर आहे मोठं. आणि तिथं खेळा इतकं खेळणं आहे फिरणे सगळं काय आहे. तिथं गार्डन पण आहे आणि तिथून परळी पण दिसतील सगळं काय होतं आहे. पण ते 3 किलोमीटर लांब आहे परळीहून. तर आपण आता टोकवाडीला चाललो. चला जाऊ टोकवाडी. तर भाऊ आपल्याला ऑटो भेटला. आता आपण जाऊ. तर भावांनो आता आपण चाललो आलो टोकवाडीत. अजून खूप लांब आम्हाला पायानं जायचे. तेव्हा जाऊन आम्ही पोहोचणार. चला तिथं डायरेक्ट भेटू. तर भावांनो मला विष्णू भाऊ म्हणाला इकडे उगाच आणला असं. अरे भया इथं बघ चंदन पुष्पाची शूटिंग झाली इथं येड्या. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. मित्रांनो तरी माय वाचायला लागली. अरे नाही कधी मोठे आले यायचं काय नाव नाही म्हणजे काय नाव घेणे आले तर पुढच्या दिसायला. खूप लांब आहे मित्रांनो. तर बघा तुम्ही गुलटांडी कशी आहे. गुलतांडी तर बघा अशी आहे. ती परळी बी दिसायला लागली की रे. होय काय करते काय विषय नाही बघायला की तू 2 मिनिटात तसं होशील ही माझी इच्छा आहे. मला तर काय माहित नाही दिवसाबाद आलो किती टाइम लागणार की मला सुधार नाही. चलो. तर फायनली भाई लोक आपण आता पोहोचलो. इथे येण्याचं मुख्य कारण हेच होतं. हे जे खेळणे दिसायत काही इथं मी एवढं खेळलोय लहानपणी ना. अरे बाप मी जिंदगी गेली. मग लहानपण गेलं इथं टोकवाडीत. लय बेकार आम्ही इथं कामं विमं केलेली. तिकडे तुम्हाला तिकडे ते भट्ट्या दाखवतो. भट्ट्यावर आम्ही स्वतः काम करत होतो. मग बाप मी आम्ही सगळे कामं करत होतो. मग बापान लय दिवस बदलेली बाय. आम्ही गरिबीचं वरी आणले. लय खराब झाले बे. तेव्हा 99 टाकलेलं होतं सगळं खेळणं. आठवण येत बाई तुम्हाला वैष्णव भाऊ. ते काहीतरी दिसायला फुटत झालं. इथं बदललं सगळं. पण इथं म्हणून लागलो इथं वाघ फिगा होते. वाघ वगैरे ते काय नकलीचे पण खतरनाक होता विषय. विष्णूभाऊची गाडी कोणती विष्णूभाऊ ओके हत्ती ते असले नकलीचे सगळं काय इथं होतं. चला मध्ये जाऊ. तर भाई लोक आता आपण आलो पाया पडायला आणि इथे एकदम खतरनाक रील काढणार आहे. हे सगळे बारकाने लेकरे बिकरे गेले का तेव्हा काढायचे. तशा व्हिडिओमध्ये बरं दिसत नाही. आणि फोन इथं कवाशी एक मंगल कार्यालय म्हणलं एवढं मोठं. जेव्हा आम्ही होतो इथं कामाला तिकडं तेव्हा इकडं काहीच नव्हतं. फक्त हे मंदिर होतं ते बी वरचं पण नव्हतं. आणि आता हे पण एवढं काय झाले. आणि तिकडं एक मंगल कार्य बनलं एवढं मोठं. जाता का हो तिकडे महागर भट्टी बघूत सगळं बघूत लांबून बघूत की जर चाल ना तू कर फिरणं जरा. चल जाऊ तर काय ताण घेऊन.
तर भाई लोक इकडं आहेत भट्ट्या वगैरे. इकडं आम्ही पहिले लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा इकडं भट्टीवरचं कामं विमा करत होतो. आणि हेच रस्ता होता जिथून वरी जाऊ. या रस्त्यानं असं यायचं, इकडे मंदिर वगैरे राहायचं असं. आणि इकडे ते खेळाय आम्ही यायचं, इकडं खेळाय मेन खेळाय यायचं वरी. आणि कवाशी की मंगल कार्य बनलंय की याचं काय माहीत नाही आपल्याला. काहून की कमस कम 3-4 वर्ष व्हायलेत इकडं नाही, आपण कुठंच नाही, इकडं संबंध नाही परळी सगळं. चला आता निघूत आपण इथून. चलो परळी आता जत्रत. हो आबू चलो म्हणा. डिस्को गोळी मार विष्णू, गोळी मार. धड धड बस. ए राचा बा नीट है ना पोरीच्या है ना पोरीच्या शिया खालाय. यही नहीं अभी और सुनिए. आईच्या गावात रे भाई. विषय सांगतो दादा कसा विषय झाला. आम्ही आमचं जाऊ लागलो रस्त्याने, डायरेक्ट बारकुशी पोरगी म्हणली हे इकडं बघायचं नाही, बोले इकडं बघायचं नाही. म्हणलो कस काय म्हणाले तर भाई यांना बघितलं असून 100%. शेकावतची नजर एवढी कच्चर आहे ना, यानं 100% बघितलं असून. मी डायरेक्ट म्हणलं कुणाला कुणाला, अरे तुम्हाला म्हणा. अरे भाई म्हणलं अरे घसर म्हणलं टिंगरने, तुला कोण बघाले हो विष्णू भाऊ. पण खरं तर कोणीच बघितलं नव्हतं, तरी बी टिंगारने लई बोलला आम्हाला. फडफड करू लागला. जाऊ द्या म्हणलं कुठं आम्ही बाहेर गावची धरून हाणले बिनले तर आम्हाला काय ना कोणी हाणत नाही. लेकरं होते पोरी होत्या बारकडे, कशाला काय म्हणावं. पण आमच्या शेकावतला कळाव ना कळायला बघायचं. पोरीला छेडतोच का रे. होय रे छेड काढतो तू मुलींची. कुठून झालास की आपण काय व्हायला की भाई हरपला आपण. मॅप काढ मॅप. तिथं मॅप पे चालला. चला भाई लोक भेटत आता परळीत. सांगू ना काही बातमी कोणाला. भाऊ आलो कच्चा रस्ता घेऊन. होय दुनियाचा कच्चा रस्ता उडकीला आमच्या इष्ण्याने. जस काय तर रोजचा समज आहे. अरे पुष्पाचं जंगल आहे, शेकावत माग लागला आमच्या. आणि खरं तर शेकावत हे पुढे शेकावतच्या माग पुष्पा लागले. मित्रांनो मी टुरिस्ट आहे. तुम्हाला कुठे इकडे हिंडायचं असेल तर संपर्क साधा. विशू वाघमारे 18 नावाची आयडिया आपली. ते रस्ता लागला, ते रस्ता लागला. हो 13च्या टुरिस्ट आहे तू. फॉलो करा भाऊच्या आयडीला. भाऊची आयडी विष्णू वाघमारे 18. जय हिंद. फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत. आणि आता आपल्याला कुठे जायचे ते माहित नाही. लोक जिथं जायचे तिथं जायचं. हो विष्णू भाऊ. हा राईट म्हणलं राईट विशेष करू. आपलं मंदिर आलेलं आहे तर आपण दर्शन करू. तर भावांना गर्दी तर इतकी खतरनाक आहे, त्याच्यानं आम्ही मुख दर्शन करून घेतलंय. आपल्याला देवाला दर्शन होत नाही भारीवालं, त्याच्यानं आम्ही मुख दर्शन केले. विष्णू भाऊ हो भाऊ दर्शन खूप भारी वाटलं. दर्शन करून फोटो व्हिडिओ काढून आपण जाऊ पालनला. मित्र भेटू एसटी वर. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई ये कहाँ फंस गया भाई? तर भाऊ आता आपण आलो स्टेशनला. आता गाडी आहे आपण कधी आयुष्यात आपण तिकीट बिकट काढत नाव. पैसे जरी असले तरी काढत नाव. आहेत पैसे तरी काढायचे नाही, काढायचे. हा वैष्णू भाऊ स्टेशन दाखवून भाऊ आपलं करायचं. परळी वैजनाथचं स्टेशन बघून घे. तुम्हाला सिनेमॅटिक शूट दाखवतो डायरेक्ट. दम 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 एक एक क्लिपा दाखवतो तुम्हाला. आणि विषय कसा आहे ना, काही विषय नाही. चला जातो गावाला. ट्रेन मध्ये. तुम्ही फक्त सपोर्ट करा. तुम्ही फक्त आपल्याला सपोर्ट करा. भरभरून प्रेम द्या. आणि अजून जर लाईक केली नसली तर करून टाका भाई लोक. लाईक पाहिजे आपल्याला. लय महिन्यात घ्यायला राव बघणार हो. तुम्ही लाईक करून टाका बरं. मला जरा वेगळंच पाहिजे. चला दाखवतो तुम्हाला शूट. आता आम्ही ट्रेन गेलेले. आपण आता काय मिनिटावर बोलतो. त्याला उचलून भाग पण आपण मुद्दाम बसला.
आता आपण काय थोड्या वेळामध्ये टेन्शन आहे. आता इथे रंगाखेड आलं. चला भेटू रंगाखेड. तर भावांनो खेळला उतरलेलो आपण. आता आपल्याला जायचं सरळ एस टी बस स्टँड. एस टी बस स्टँड डायरेक्ट भावांनो तुम्हाला ते गाव माहित असलं तर सांगा बरं कमेंट मध्ये. हे संत्रागच्ची कोणतं गाव आहे सांगा बरं. संत्रागच्ची नांदेड नांदेड मार्गे असेल कुठंतरी. चला भेट घेऊ तुम्हाला घराकडे. नाही एस टी बस स्टँड. तर भाऊ आता एस टी बस स्टँडला एस टी बी लागली नाही. आता थोड्या वेळानं आपण निघू पालम 100%. तर मित्रांनो आता आपण जस्ट उतरला बसमधून पालमला. आपल्या गावात एवढं भारी वाटतं ना राव पालम मध्ये आल्यावर हा सुकून आहे बा, एकदम सुकून. सुकून. तर आता आपण चहा येऊन डिकाशन सुकूनची चाय घेऊ. आपल्या डिगू भाऊच्या इथं डिगू भाऊचे ते चाय घेऊ. एक नंबर आणि चाय. तर भावांनो तुम्हाला जर ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटतो अशाच पुढे नवीन व्हिडिओज मध्ये. चला बाय बाय. लय अरे बाय बाय विष्णू भाऊ, बाय बाय. बाय बाय मित्रांनो. चलो.